मित्रांनो, आज आपण जगन्नाथ भगवानाशी जोडलेली एक अद्भुत कथा ऐकणार आहोत. दारू ब्रह्मा म्हणजेच लाकडात प्रकट झालेला परब्रह्म. दारू म्हणजे लाकूड आणि ब्रह्म म्हणजे सर्वोच्च आत्मा. भगवान श्रीहरी विष्णू यांनी स्वतःला दारू ब्रह्म या स्वरात प्रकट केले, अशी भक्तिभावना आहे. पुराणकाळी राजा इंद्रद्युम्न हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. एकदा त्याला स्वप्नात भगवान प्रकट झाले आणि म्हणाले, मी समुद्रात तरंगणाऱ्या दारूमध्ये प्रकट आहे. मला शोधून माझी प्रतिष्ठा कर. दीर्घ तपश्चर्येनंतर समुद्रातून एक तेजस्वी दैवी लाकडाचा ओंडका तरंगत आला. हाच तो दारू ब्रह्म. देवतांना प्रश्न पडला, आता या देवी लाकडाचे काय करायचे? तेव्हा एक वृद्ध सुतार आला. तो प्रत्यक्ष विश्वकर्मा होता. त्याने शर्तीवर मान्य केले, मी मूर्ती घडवीन, पण माझं काम पूर्ण होईपर्यंत कोणीही दार उघडू नये. 14 दिवस झाले तरी सुतार बाहेर आला नाही. राणी गुंडीचेला काळजी वाटली. तिने दार उघडले. त्या क्षणी सुतार अदृश्य झाला आणि आत जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धवट मूर्ती उभ्या होत्या. जगन्नाथ मूर्तीमध्ये गुप्तपणे ठेवण्यात आलेला दिव्य ब्रह्म पदार्थ म्हणजेच दारू ब्रह्म हा रहस्यपूर्ण दैवी अंश आजही मूर्तीमध्ये प्रस्थापित आहे. प्रत्येक 12 ते 19 वर्षांनी नवकलेबर उत्सव साजरा होतो. त्यावेळी जुन्या मूर्तींमधून हा दैवी दारू ब्रह्म गुप्त विधीने नवीन मूर्तींमध्ये प्रतिष्ठित केला जातो. अपूर्ण मूर्ती म्हणजे ईश्वर मानवाच्या कल्पनेच्या पलीकडील आहे. हे स्मरण आणि दारू ब्रह्म आपल्याला सांगतो की ईश्वर सर्वत्र आहे, अगदी साध्या लाकडामध्येही. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील भगवान जगन्नाथ हे केवळ मूर्ती नाहीत, तर ते आहेत दारू ब्रह्म, लाकडात वसलेला परब्रह्म. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.